श्री महादेव ध्यानस्थ आहेत. त्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याकडे ध्यान देणं आपणास आवश्यक आहे. आपण अगदी उचित बोललात ब्रह्मदेव. परंतु आपण ज्या कार्यासाठी आलो आहोत त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं हे अनिवार्य आहे. आपल्या येण्याचे प्रयोजन त्यांच्या लक्षात येईलच, परंतु त्याआधी त्यांनी त्यांची ही साधना संपवणे क्रमप्राप्त आहे. श्री महादेव हे योगी यांचे योगी आहेत. त्यांना साधनाही अतीव प्रिय आहे. पण आपण आपलं प्रयोजन विसरता कामा नये. हे महादेव, हे रुद्रदेव, आपण अत्यंत सामर्थ्यवान आहात. सत्व, रज, तम या गुणांचे स्वामी आहात. लोकत्रयी, वेदत्रयी ही आपलीच स्वरूप आहेत. शरणागतांचे आपण पालक आहात. आपल्या निजभक्तांचे आपण उद्धारक आहात. हे देवाधिदेव महादेवा, आपण सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात. या विश्वाला व्यापून आहात. अद्वितीय, अज, अमर आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे महेश्वर, ज्यांचा इंद्रियांवर ताबा नाही त्यांना आपणास प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग सुलभ नाही. पण जे अनन्य भावाने आपली भक्ती करतात त्यांना आपण सहजपणे वश होता. आपले महात्म्य जाणणे कुणालाही शक्य नाही. आणि म्हणूनच सारी सृष्टी, आम्ही सर्वजण आपणासमोर नतमस्तक आहोत. नारायण नारायण. सर्वजण आता श्री महादेव कधी आपली साधना संपवून डोळे उघडतील त्या क्षणाची वाट पाहत होते आणि तो क्षण आलाच. आता काय करावे? आपण इथे आलो आहोत हे त्यांना कळणार नाही असं नाही. ज्या अर्थी आपण इथे आलो आहोत त्या अर्थी काहीतरी महत्वाचं प्रयोजन असणार हे त्यांच्या ध्यानात येईलच. मलाही तसेच वाटते. असे शांत का आहात? काय पाहत आहात बाहेर? गडाच्या त्या पहिल्या पायरीला पाहत आहे. पण असं अचानक? आख्यानात जेव्हा शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा संदर्भ आला तेव्हा इथला माझा आणि बानूचा विवाह मला आठवला. तुम्हाला आपल्या विवाहाची आठवण नाही झाली तर? मी बानूला जेव्हा विवाह करून नळदुर्गावरून इथे घेऊन आलो तेव्हा ह्याच पायरीवर तू मला रागाने थांबवलं होतंस. आता त्या गोष्टींना काही अर्थ नाही. मला सत्य कळलं आहे आणि मी आता हे सारं विसरले आहे. होय, हे एक उत्तम झालं. आता बानूचा विषय काढला की तुला राग नाही येत. हो, पण एक बरं झालं की बानूचा विषय काढलात. आता काय सांगणार आहेस? बानू विषयी सांगायचे आहे. होय, आता ती तुझी सखी आहे तेव्हा तिचे दायित्व तू घेतले आहेस. हो, त्यात काही शंका नाही. मी बोलू का? बोलावे. या क्षणापासून मी म्हणते तोपर्यंत तुम्ही तिच्याशी बोलायचं नाही आणि तिला भेटायचंही नाही.
म्हाळसा, आता हे काय नवीन? नवीन असलं तरी तिच्या भल्यासाठी आहे. पण म्हाळसा, आता मला ह्याच्यामध्ये नको ओढू. आता तू आणि तुझी सखी काय ते पाहून घ्या. असं कसं म्हणू शकता तुम्ही? होय, कारण आता मला राज्यातील राहिलेल्या प्रश्नांकडे पाहायचे आहे. प्रजेतील लोकांना भेटायचे आहे. चैत्रातील उन्हाळा सुरू झाला आहे. सूर्यदेव आपले कार्य करत आहेत. तेव्हा आता पशु आणि पक्षी ह्यांची काळजी घ्यायला हवी. हे सगळं करण्यापासून मी तुम्हाला थांबवत नाही, पण हे देखील आवश्यक आहे. पण मग तू आता काय करणार आहेस? कारण आजपर्यंत बानूला सगळ्यांनी सहाय्य केलं आहे, विशेषतः तुम्ही. होय, आणि ते मी जाहीरपणे केलं आहे. आणि त्याचे कारण तुला ठाऊक आहे. हो, पण काही अवधी तुम्ही तिच्यापासून दूर राहा. या साऱ्या गोष्टींना तिला एकटीला सामोरं जाऊ द्या. तिला ठाऊक आहे की काहीही झालं तरी तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहणार आहात. म्हणजे याचा अर्थ मी बानूच्या वाड्यावर जायचं नाही. तेवढंच नाही तर ती समोर आली तरी तुम्ही तिच्याशी बोलायचं देखील नाही. बरं, पण म्हाळसा, यामधून जे प्रश्न उद्भवतील त्यांच्याकडे तू पाहायचं. हो, मी पाहते काय करायचं ते. त्याशिवाय ती सत्य शोधण्यासाठी धडपड करणार नाही. होय, परंतु त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेतच. पण त्या प्रयत्नांमधून जर आपण यशस्वी झालो नाही तर दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच. बरं सांग, काय सांगावं द्यायचं आहे देवासनी? देवासनी सांग का मला त्यासनी भेटायचं आहे. तवा कुठं भेटू? बघा सांगावं. ह्यो काय सांगावं आहे का? का त्याला काय झालं? अगं म्हणजे देवानी जर विचारलं कशा पाहिजे तर काय सांगू त्यासनी? वय बराबर आहे त्याच. देवासनी कळाय ना ग काय सांगावं आहे म्हणून. मला देवासनी हे सांगायचं आहे का एवढं समज करून बी मला काय समजलं नाही तर देव मला सोडून जाणार आहेत का? पर तू असं का समजतीयस की तुला काय कळणार नाही ते? मला जे करायचं आहे ते मी करते आहे, पण तरी बी मला समजलं नाही तर अगं तर काय? म्या देवासनी हे बी सांगणार आहे का काय बी झालं तरी मी त्यांच्या संग जाणार. मी आता एकली माघारी नाही थांबणार. ही म्या देवासनी सांगू? वय पर देव तुझं ऐकत्याल? बानताई, तुमचं काहीतरी चुकतंय. मला बी नाही वाटत देव तुमसनी सांगत्याल. मला देवासनी हे सांगायचं हाय म्हणजे हाय. अगं पर देवी तयार होत्याल का? ते देव बघत्या, म्या त्याची काळजी कशापायी करू? पर नियम हाय ना व, जिला अदुगर समजल तीच देवासंग जाईल म्हणून. हं. मला नाही समजलं तरी बी म्या देवांसंग जाणारच. हे बाग, तू काय म्हणतीयस ना ते मला समजतंय ग, पर तसं होईलच असं नाही बघ. आपण जात असताना बाणाईची आणि तुमची भेट झाली तर काय करणार? मी म्हाळसेला सांगितल्याप्रमाणे मी बानूला भेटणार नाही. देवा 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 अहो, पर मला देवांसंग जरा बोलायचं आहे. तसं सांगावं बी धाडला होता मी गडावर. असेलही, परंतु देव तुला भेटणार नाही. अहो, पर का हे मला कोणीतरी सांगावं की. देवांनी तुला भेटायचं नाही असं ठरवलं आहे.